Statement: determine moment of inertia of an unsymmetrical I section having the following details: top flange 160 into 12 mm, bottom flange 240 mm into 12 mm, web 200 mm into 10 mm. हे आपल्याला डायमेन्शन दिलेले आहे, त्यावरनं आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. टॉप फ्लेंज चं डायमेन्शन दिलेलं आहे 160 इंटू 12 mm, मी इथे ड्रॉ केलं. वेबचं डायमेन्शन दिलेलं आहे 200 इंटू 10 mm, मी ड्रॉ केलं. त्यानंतर तुम्हाला बॉटम फ्लेंजचं डायमेन्शन सांगितलंय 240 इंटू 12 mm, इथे मी हे ड्रॉ केलं. त्यानंतर टोटल आय सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, म्हणून आपल्याला ते स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मी इथे स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट केलं. मी इथून हे क्लोज केलं, इथून हे क्लोज केलं, म्हणून हा फर्स्ट रेक्टँगल झाला, हा सेकंड रेक्टँगल झाला आणि हा थर्ड रेक्टँगल झाला. या 3 रेक्टँगल मध्ये मी ते कन्वर्ट करून घेतलं. ते कन्वर्ट केल्यानंतर मी फर्स्ट स्टेप काय करणार आहे की आधी मी लाईन ऑफ सिमेट्री चेक करणार आहे. आता लाईन ऑफ सिमेट्री काय असतं मी हे लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे. हा आय सेक्शन आहे, त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस, जो काही सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल त्या सेंट्रॉइडल ऍक्सिसमुळे दोघीकडे सेम पार्ट झाले, सेम फिगर क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे आता हा वाय ऍक्सिस आहे, मी रॅन्डमली ड्रॉ करते. इथून असं माझं वाय ऍक्सिस पास जर होत असेल तर एवढा हा पोर्शन पण सेम आहे आणि ह्या इकडचा पण पोर्शन सेम आहे. इकडे जेवढं आहे तेवढंच इकडे, इकडे जेवढं आहे तेवढंच इकडे, इकडे जेवढं आहे तेवढं इकडे आहे. म्हणजे वाय ऍक्सिस अबाउट वाय जो काही ऍक्सिस आहे त्याला सिमेट्री आहे. जर मी एक्स ऍक्सिस असं कुठूनही पास केला, मी असं धरते, तर इकडे जो पोर्शन असतोय तो तेवढाच पोर्शन इकडे असतोय का, सेम दिसतोय का तो डायग्रामॅटिकली, तो नाही दिसत आहे. म्हणून अबाउट एक्स ऍक्सिस तो सिमेट्रिकल आय सेक्शन नाही. म्हणजे काय, आता हा जर सिमेट्रिकल आय सेक्शन नाहीये, मग मला त्यानंतर मला हा एक्स ऍक्सिसचं लोकेशन फाइंड आउट करावं लागेल आणि वाय ऍक्सिसचं लोकेशन मला, म्हणजे हे जर एक शॉर्टकट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॅल्क्युलेशन कमी करायचे असतील तर ज्या ऍक्सिसला सिमेट्री असते ना, तर आता ह्या वाय ऍक्सिसला सिमेट्री आहे, तर मग हे जे काही होरिझॉन्टल डायमेन्शन असणार आहे ना, जे काही मोठं होरिझॉन्टल डायमेन्शन असतं, म्हणजे इथे एक होरिझॉन्टल डायमेन्शन आहे, हे होरिझॉन्टल डायमेन्शन आहे इथलं आणि इथलं एक होरिझॉन्टल डायमेन्शन आहे, ह्या तिघांमधून जे काही मोठं होरिझॉन्टल डायरेक्शन असेल ना ते अपॉन 2 जर केलं ना तर तुम्हाला एक्स बार मिळतो. एक्स बार म्हणजे काय, ह्या वाय ऍक्सिसचं या लेफ्ट साइड पासून, एक्स्ट्रीम लेफ्ट साइड पासूनचं जे डिस्टन्स ते असणार तुमचं एक्स बार, तो तुम्हाला इझिली मिळून जाईल विदाउट कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. आता इथे लाईन ऑफ सिमेट्री आपण बघितलं की अबाउट वाय ऍक्सिस लाईन ऑफ सिमेट्री असते, अबाउट एक्स ऍक्सिस लाईन ऑफ सिमेट्री नसते. तर त्यामुळे आपल्याला एक्स ऍक्सिसचं लोकेशन फाइंड आउट करावं लागेल आणि ते लोकेशन आपण बॉटम पासून फाइंड आउट करतो. आता ते फाइंड आउट करण्यासाठी मला वाय बार फाइंड आउट करावं लागेल. वाय बारचा फॉर्म्युला काय आहे, वाय बार इज इक्वल टू a1x1 प्लस a2x2 प्लस a1y1 a2y2 प्लस a3y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3. हा फॉर्म्युला आहे वाय बारचा. a1 इंटू y1 प्लस a2 इंटू y2 प्लस a3 इंटू y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. आता a1 काय, एरिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल, a2 काय, एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल, a3 काय, एरिया ऑफ थर्ड रेक्टँगल. जसं आपण टी सेक्शन मध्ये बघितलं, टी सेक्शन मध्ये काय होतं, 2च एरिया कन्सिडर केले होते कारण ते 2 रेक्टँगल मध्ये कन्वर्ट होत होते. इथे 3 रेक्टँगल मध्ये कन्वर्ट होते, म्हणून सेम ऍज युजल प्रोसिजर आहे, फक्त इथे एक एक्स्ट्राचे रेक्टँगल वाढलंय आणि तेच कॅल्क्युलेशन पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहे आपण. ठीक आहे. आता मी a1 a2 a3 मी फाइंड आउट करून घेणार आणि तसंच रिस्पेक्टिव्हली y1 y2 y3 सुद्धा फाइंड आउट करून घेणार. आधी मी a1 बघते. a1 एरिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल, डायमेन्शन काय, रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला 160 इंटू 12 mm, 160 इंटू 12 mm 1920 mm स्क्वेअर. त्यानंतर y1 फाइंड आउट करायचं आहे मला. y1 म्हणजे काय असतं, हा जो काही फर्स्ट रेक्टँगल आहे त्या फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून बॉटम फायबर पर्यंतचं डिस्टन्स. ठीक आहे. आता आपण काय करायचं,
ह्याचा सेंट्रॉइड ऍक्सिस मार्क करून घ्यायचा. आता मला तर माहितीये जो काही व्हर्टिकल ऍक्सिस आहे तो रॅन्डमली मी त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस मधून पास करणार आहे. आधी आपण एक्स ऍक्सिस ड्रॉ करून घेऊ. ह्या फर्स्ट रेक्टँगलचा ड्रॉ करते मी. हा मी इथे ड्रॉ करून घेतला. आता मला वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर मला वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा असेल आणि तो अबाउट सिमेट्रिकल असेल तर मी काय करणार, जे एक्स ऍक्सिस जे एक्स म्हणजे जी काही विड्थ आहे, जे काही होरिझोंटल डायमेन्शन आहे 160 mm, 10 mm आणि 240 mm, यापैकी जे काही मोठं डायमेन्शन असेल त्याच्या हाफ मधून तो पास होईल, म्हणजे 240 mm. आता 240च्या हाफ काय असणार आहे, 120 mm. म्हणजे ह्या बॉटम पासून ते 120 mm ला पास होणार आहे, म्हणजे इथे कुठेतरी तो पास होईल वाय ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे हा आला G1. G1 म्हणजे काय, सेंट्रॉइड ऑफ फर्स्ट सेक्शन. त्यानंतर मी फर्स्ट सेक्शनचं इथे ड्रॉ केलं. त्यानंतर माझा जो सेकंड सेक्शन आहे, आता सेकंड 200 × 10 mm आहे, तर 200च्या हाफ मधून एक्स ऍक्सिस पास होईल. मी इथे काहीतरी दाखवते, हे सेकंड सेक्शन आहे म्हणून याला मी G2 म्हणते. 200च्या हाफ म्हणजे हा जो काही असणार आहे तो कितीला असणार आहे, मी इथेच लिहिते 100 mm आणि हा कितीला असणार आहे 100 mm, राईट. त्यानंतर पुढे काय आहे, थर्ड आहे. थर्ड इथे याच्या सेंट्रॉइड मधून. आता तुम्हाला माहिती रेक्टँगलचा सेंट्रॉइड ऍज युजल मी ड्रॉ करते, तुम्हाला माहिती कसं करतात, b/2 आणि d/2 मधून. आता ह्या d/2 12/2 मधून मी एक्स ऍक्सिस असा इथे पास करते, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे तुमचं, हे 12 आहे एवढं, तर हे किती असणार आहे 12/2 दॅट इज 6 mm. इथे मी देणार G3, म्हणजे काय 3 नंबरचा जो पार्ट आहे, थर्ड नंबरचा रेक्टँगल आहे, त्याचं सेंट्रॉइड दॅट इज G3. ते इथे मी ड्रॉ करून घेणार. आता मला y1 फाइंड आउट करायचं. आता इकडे येतोय आपण, y1 फाइंड आउट करायचं. y1 म्हणजे काय, फर्स्ट रेक्टँगल 1 आहे म्हणून फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून बॉटम फायबर पर्यंतचा डिस्टन्स, म्हणजे इथून इकडे ड्रॉ करतो मी, याच्या सेंट्रॉइड पासून इथपर्यंतचं डिस्टन्स, बॉटम पर्यंतचं डिस्टन्स. ते किती असणार आहे आपल्याला माहिती. आता हे टोटल किती आहे, 12 + 200 + 12 दॅट इज, हे टोटल डिस्टन्स किती माझ्याकडे 2 to 4 mm आहे. त्यामधून मला एवढं माहिती आहे, हे टोटल किती 12 mm आहे. 12 mm हा सेंट्रॉइड इथून पास झालेला आहे, म्हणजे वर हे 6 mm आहे आणि खाली हे 6 mm आहे, राईट. 6 mm + 200 mm + 12 mm किती होतात, ते झालं तुमचं y1चं डिस्टन्स. दॅट इज, हा मी इथे लिहून देते, y1 झाला. आता y1 तुमचा काय आहे 200 + 12 mm + 6 mm, तो किती आहे, तो तुमचा 214 mm, सॉरी 218 mm. इथे मी डिटेल लिहून देते तुम्हाला. हे वरचं 6 mm प्लस हे 200 mm प्लस हे खाली बॉटम पर्यंतचं डिस्टन्स आहे, म्हणजे एवढं पूर्ण डायमेन्शन आहे, ते झालं 12 mm. तर तुमचा y1 किती येईल 218 mm, राईट. त्यानंतर परत मी सेकंड सेक्शन आहे, हा जो काही वेब आहे त्याचा मी एरिया घेणार, त्याला मी A2 म्हणणार. A2चा एरियाचा फॉर्म्युला काय, B × D. B किती आहे माझा 10 mm आहे, D किती आहे माझा 200 mm आहे, ते आलं माझं आन्सर 2000 mm². त्यानंतर मी y2 करणार. y2 म्हणजे काय, सेकंड जो काही रेक्टँगल आहे त्याच्या सेंट्रॉइड पासून बॉटम फायबर पर्यंतचा डिस्टन्स, म्हणून म्हणजे इथून इकडे घेते मी, दिसतंय ना, एवढं डिस्टन्स झालं माझं y2, एवढं डिस्टन्स झालं माझं y2. y2 किती येईल, हे किती आहे 100 mm, 100 प्लस हे किती आहे 12 mm, 100 + 12 दॅट इज 100 + 12 112 mm. ठीक आहे. त्यानंतर तसंच मी थर्ड रेक्टँगलचं फाइंड आउट करून घेणार, दॅट इज A3. B × D. B आहे माझ्याकडे 240, D आहे माझ्याकडे 12. त्यानंतर मी ते फाइंड आउट करून घेणार, 240 × 12 दॅट इज 2880.
2880 mm स्क्वेअर. त्यानंतर y3 फाइंड आउट करायचा आहे मला. y3 कसा फाइंड आउट करणार मी? थर्ड रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंतचं डिस्टन्स. ह्या सेंट्रॉइड पासून इथपर्यंतचं डिस्टन्स ते हे काय असणार आहे? y3. आणि y3 काय आहे? 12/2 दॅट इज 6 mm. आता माझ्याकडे A1 आला, A2 आला, A3 आला, Y1 आला, Y2 आला, Y3 आला. आता मी ते फॉर्म्युलामध्ये सिम्पली पुट आउट करून घेणार आणि त्यानंतर माझा आन्सर येईल. Y बार इज इक्वल टू A1 किती आहे? 1920, Y1 218 प्लस A2 2000, Y2 112 प्लस A3 into Y3 डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस A3. ठीक आहे. आता मी कॅल्क्युलेशन करून घेणार. 1920 इंटू 218 प्लस 200 इंटू 112 प्लस 2880 इंटू 6 डिवाइड बाय 1920 प्लस 2000 प्लस 2880. 97.03 माझा आला Y बार. 97.03 हे डिस्टन्स आहे म्हणून मी MM लिहिते. Y बार. ठीक आहे. हे माझा Y बार फाइंड आउट झाला. आता Y बार 97.03 कुठून आहे? हा आपण हे सगळे डिस्टन्स कुठून घेतले? बॉटम पासून. इथून बॉटम लिहायला विसरायचं नाही. बॉटम पासूनचे डिस्टन्स आहे तर हे 97.03. मी इथे आता लोकेट करणार. Y बार मला लोकेट करावा लागेल. ह्या बॉटम पासून 97 जाणार. हे 12 आलं आणि मला माहितीये याच्या सेंटर पर्यंतचं 100 डिस्टन्स आहे. म्हणजे 100च्या इकडेच कुठेतरी माझा एक्स ऍक्सिस असणार आहे. खालीच असणार आहे माझ्या. हा Y बार झाला. तो आला माझा इथे लिहिते मी 97.03. ठीक आहे. आणि मी याला एक्सेस नाव देणार. हा एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता माझ्याकडे Y बार फाइंड आउट झाला. मला एक्स ऍक्सिस मिळाला. आता मी इझिली मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकते. ठीक आहे. आता मला माहिती माझा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे हा अबाउट एक्स ऍक्सिस. मग त्यामुळे मी काय करणार की पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करणार. पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करून मी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करेल इथे. ठीक आहे. मला आता टोटल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. म्हणजे मला IXX पाहिजे. तर मला ह्या तिघी सेक्शनच्या IXX ऍडिशन करावे लागेल. म्हणजे IXX1 प्लस IXX2 प्लस IXX3 करावं लागेल मला. IXX1 म्हणजे काय? पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू हा XX. हा जो काही Y बार मुळे आपण XX ऍक्सिस काढलाय ना विथ रिस्पेक्ट टू तो XX ऍक्सिस. त्यानंतर IXX2 म्हणजे काय? जो वेव्ह आहे, वेव्हचा जो काही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे विथ रिस्पेक्ट टू तुमचा जो काही XX ऍक्सिस आहे टोटल आय सेक्शनचा त्याचा. आणि IXX3 तसंच रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर आता आधी आपण IXX1 फाइंड आउट करू. IXX1 काय असणार आहे? ह्या पहिल्या रेक्टँगलचा, ह्या फर्स्ट रेक्टँगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू दिस IXX ऍक्सिस. ठीक आहे. मग त्यासाठी मला काय यूज करावं लागेल? पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावं लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतं की जर विदाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस व्यतिरिक्त कोणत्याही ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावं लागतं. आणि पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं की ज्या पॉइंटला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ज्या ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्याच्या पॅरलल जो काही सेंट्रॉइडल ऍक्सिस असतो तो सेंट्रॉइडल ऍक्सिस प्लस एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर फिगर इंटू H1 स्क्वेअर. आता H1 स्क्वेअर काय आहे? एरिया कोणता घ्यावा लागेल? आपण T सेक्शन मध्ये ते सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलंय. IXX1. ठीक आहे. मला ह्या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू हा
XX. मग मी काय करेल, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथे मी G1 म्हटलंय म्हणून इथे सांगते IG1 प्लस A1. A1 म्हणजे काय, ह्या सेक्शनचा एरिया, हा पहिल्या रेक्टँगलचा. मी XX1 काढते म्हणजे मी फर्स्ट रेक्टँगल कन्सिडर करते. A1 इंटू H1 चा स्क्वेअर. H1 म्हणजे काय, हा जो काही रेक्टँगल आहे त्याचा H1. आता H1 म्हणजे काय असणार आहे ते सॉल्व्ह करताना मी सांगते एक एक आधी. आता IG1 मी आधी आपण फाइंड आउट करून घेऊ. IG1 तुम्हाला माहिती आहे, IG1 रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, BD³/12. बी काय 160, डी काय 12 mm त्याचा क्यूब बाय 12. हा झाला IG1. 160 इंटू 12, 160 इंटू 12 चा क्यूब बाय 12, दॅट इज 23.04 इंटू 10⁻³ 23.03 इंटू 10⁻³ mm⁴. त्यानंतर A1 काय तुम्ही आधी ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे, 1920 mm². त्यानंतर H1 काय, आता हा H1 काय असतो, हा जो काही फर्स्ट, आता आपण IXX1 घेतोय म्हणजे हा जो काही फर्स्ट रेक्टँगल आहे, या फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून ह्या XX ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे झाला तुमचा H1. ठीक आहे. आता हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्या आधी माझ्याकडे हे डिस्टन्स आहे, हे किती आहे 97.03. हे टोटल माझ्याकडे आहे 212 प्लस 12 किती होता, 224 mm होता. टोटल माझ्याकडे डिस्टन्स आहे 224 mm. ठीक आहे. 224 मायनस मी हे एवढं डिस्टन्स केलं 97.03, तर मला एवढं वरचं डिस्टन्स ऑफकोर्स मिळेल. ऑफकोर्स टोटल मधून मी 97.03 केलं तर मला अप्परचं डिस्टन्स ऑफकोर्स मिळेल. 224 मायनस 97.03, 224 मायनस 97.03, 126.97, 126.97 mm हे डिस्टन्स मला मिळालं. म्हणजे बघा आता माझ्याकडे हे टोटल डिस्टन्स आहे इथपर्यंत 126.97 एवढं डिस्टन्स आहे. त्यामधून मला काय सांगितलेलं आहे त्यांनी, ह्या एक्स ऍक्सिस पासून इथून तर मला डिस्टन्स कोणतं पाहिजे, एवढं पाहिजे. इथून इथपर्यंत माझ्याकडे आहे आणि मला कुठून सांगितलेलं आहे, या सेंट्रॉइड पासून इथपर्यंतचं डिस्टन्स सांगितलेलं आहे. मग मी काय करणार, हा जो काही 126 मधून हा 6 mm मायनस केले की मला एवढं डिस्टन्स, ह्या टोटल 126.97 मधून मी हा 6 mm मायनस करणार, तर मला ऑफकोर्स एवढे H1चं डिस्टन्स मिळून जाईल ना. एवढं डिस्टन्स हवंय मला. (126.97 मायनस 6) 120.97 राईट. त्यानंतर सेकंड काय, A2. सॉरी, आता मी काय करणार, हे या व्हॅल्यू, हा जो काही फॉर्म्युला आहे यामध्ये मी ते पुट करणार व्हॅल्यू. IXX1 इज इक्वल टू IG1 काय आला माझा 23.03 इंटू 10⁻³ प्लस एरिया काय माझा 1920 इंटू H1 चा स्क्वेअर. H1 काय आलं माझ्याकडे 120.97 चा स्क्वेअर
28.11 into 10 raised to 6. 28.11 into 10 raised to 6 mm raised to 4. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, सेकंड जो काही IXX2 आहे तो मला IXX2 फाइंड आउट करायचा आहे. IXX1 मी फाइंड आउट केला, आता मी IXX2 फाइंड आउट करणार. IXX2 मी फाइंड आउट करणार. IXX2 म्हणजे हा जो काही वेब आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू टोटल आय सेक्शनच्या IXX ऍक्सिस सोबत. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय, IG2 प्लस A2 इंटू S2 चा स्क्वेअर. IG2 मला फाइंड आउट करायचा आहे. वेबचा जो काही आहे हे जे काही डायमेन्शन आहे 120 mm इंटू 10 mm, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मला फाइंड आउट करायचा आहे. तो सेकंड रेक्टँगल आहे आणि त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मला कसा फाइंड आउट करता येईल, BD³/12. बी काय माझ्याकडे 10 आहे, डी काय माझ्याकडे, सेकंड रेक्टँगल कन्सिडर करतोय आपण. हा सेकंड रेक्टँगल, त्याची जी काही विड्थ आहे 10 mm आहे आणि डेप्थ आहे 200 mm. BD³/12 10 इंटू D³/12 that is 6.66 into 10 raised to 6.66 into 10 raised to 6. 6.66 into 10 raised to 6 mm raised to 4. त्यानंतर मला फाइंड आउट काय करायचंय, A1 फाइंड आउट, A2 फाइंड आउट करायचा आहे. A2 मी ऑलरेडी फाइंड आउट केलाय, दॅट इज 2000 mm². आफ्टर दॅट मला S2 फाइंड आउट करायचं आहे, कारण मला S2 चा एरिया घ्यावा लागतो पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करताना. S2 काय माझा, हा जो काही सेकंड रेक्टँगल आहे त्याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस, त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून हा जो वायबारनी आपण जो XX ड्रॉ केलेला आहे ना, हा तिथपर्यंतचं डिस्टन्स. म्हणजे हा सेकंड रेक्टँगल आहे, त्याचा जी इथे आहे त्याच्या XX ऍक्सिस पासून हा टोटल आय सेक्शनचा वायबारमुळे जो काही XX ऍक्सिस आपण फाइंड आउट केलाय त्याच्यापर्यंतचं डिस्टन्स म्हणजे हा झाला माझा S2. तो मी कसा फाइंड आउट करणार, माझ्याकडे टोटल एवढं डिस्टन्स आहे, याच्या सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंतचं डिस्टन्स आहे जे माझं Y2 होतं. हे एवढं Y2 डिस्टन्स माझ्याकडे होतं, त्यामधून मी जर हे Y बार डिस्टन्स मायनस केलं तर मला ऑफकोर्स एवढं डिस्टन्स मिळेल ना. म्हणजे हे टोटल Y2 मधून मी इतकं Y बार डिस्टन्स मायनस केलं तर मला ऑफकोर्स एवढं डिस्टन्स मिळेल. ते डिस्टन्स काय तुमचं आहे S2. म्हणजे इथून याच्या सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते आहे Y2 आणि त्यानंतर हा X ऍक्सिस आहे, या X ऍक्सिस पासून बॉटम पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे ते आहे तुमचं Y बार. म्हणजे Y2 मायनस Y बार तुम्ही जर केलं तर तुम्हाला जे काही आहे S2 ते मिळून जाईल. Y2 काय तुमच्याकडे, Y2 112 मायनस Y बार काय तुमच्याकडे 97.03 इज इक्वल टू 112 minus 97.03, that is 14.97 mm. 14.97 mm आलं आन्सर. त्यानंतर तुम्हाला आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट कराव्या लागतील. IG2 काय आहे 6.66 इंटू 10 raised to 6 प्लस A2 आहे 2000 mm इंटू H2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 14.97 चा स्क्वेअर. आता तर कॅल्सी मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि आन्सर काढायचं 66.6 प्लस 2000 7.10 इंटू 10 raised to 6 हे तुमचं आन्सर आलं. 7.10 इंटू 10 raised to 6 mm raised to IG2 आला, IG1 आला. आता तुम्हाला IG3 फाइंड आउट करायचा आहे.
IXX3 फाइंड आउट करायचा आहे. IXX3चा फॉर्म्युला काय, IG3 म्हणजे थर्ड रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस थर्ड रेक्टँगलचा एरिया इंटू H3चा स्क्वेअर. H3 म्हणजे काय, थर्ड रेक्टँगलच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून टोटल आय सेक्शनच्या एक्स ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे जे तुम्ही वाय बारने फाइंड आउट केलेलं आहे. आता मी IG3 फाइंड आउट करून घेणार आधी. IG3 फाइंड, माझा हा जो काही थर्ड रेक्टँगल आहे त्याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. त्याचे डायमेन्शन माझ्याकडे आहे 240 इंटू 12 mm. ते 240 इंटू 12 mm ने मी IG3 फाइंड आउट करून घेणार. त्यानंतर H3 म्हणजे काय, त्याआधी आपण ह्या व्हॅल्यू IG3चा पुट करून घेऊ. 240 B इंटू D चा क्यूब. B आहे 240, D आहे 12, 12 चा क्यूब बाय 12. 240 इंटू 12 चा क्यूब बाय 12 दॅट इज 34.56 इंटू 10⁻³ 34.56 इंटू 10⁻³. त्यानंतर A3 रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय, B इंटू D. B आहे तुमचा 240, D आहे तुमचा 12. तो ते तुमचं आन्सर येतं 2880 mm². हे आपण मागे आधी फाइंड आउट केलेलं आहे. आणि IG3 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट थर्ड रेक्टँगल, याचं युनिट असणार आहे mm⁴. युनिट द्यायला विसरायचं नाही. A3 त्यानंतर आपलं थर्ड टर्म काय फाइंड आउट करायची असते, H3. H3 कसा फाइंड आउट करणार, H3 म्हणजे हा जो काही थर्ड रेक्टँगल आहे त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून हा जो काही एक्स ऍक्सिस आहे ना, जो आपण वाय बारनी फाइंड आउट करून घेतलेला आहे टोटल सेक्शनचा, तर त्याच्यापर्यंतचं डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स. हा थर्ड रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून हा एक्स ऍक्सिस जो काढलेला आहे ना आपण, त्याचं डिस्टन्स इकडे दिसते काय ना, थर्ड रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून इथेच करते, एवढं डिस्टन्स. हे झालं तुमचं H3. समजलं का, म्हणजे ज्या रेक्टँगलचं आपण फाइंड आउट करतोय त्याच्या सेंट्रॉइड पासून जो एक्स वाय बारने आपण फाइंड आउट करतो ना तिथपर्यंतचा डिस्टन्स, हा झाला H3. आता तो H3 कसा असणार, मला एवढं डिस्टन्स माहितीये. हा जो काही एक्स ऍक्सिस आहे त्याचा बॉटम पर्यंतचा डिस्टन्स काय, वाय बार आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स 97.03 आहे, एवढं मला माहितीये. आणि त्यानंतर हे टोटल किती आहे, 12 mm आहे. त्यानंतर एवढं डिस्टन्स, हा Y3 माहिती मला 6 mm आहे. तर मग मी ह्या टोटल वाय बार मधून हा एवढा Y3 मायनस केला, म्हणजे एवढ्या डिस्टन्स मधून मी इतकं डिस्टन्स मायनस केलं तर ऑफकोर्स मला एवढं डिस्टन्स मिळेल. म्हणजे वाय बार मायनस मी Y3 केलं तर मला डिस्टन्स मिळून जाईल, H3 मिळून जाईल मला. म्हणजे 97.03 मायनस मी 6 mm करते, मला H3 मिळून जाईल. 97.03 मायनस 6 जर मी करेल तर मला H3 इझिली मिळून जाईल. आता तो आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलेला आहे नेमकं कसं असतं ते. हे आन्सर किती येईल, 91.03 mm डिस्टन्स आहे म्हणून. त्यानंतर मी आता व्हॅल्यू पुट करणार, IXX3 इज इक्वल टू IG3 34.56 इंटू 10⁻⁶ प्लस A3 काय 2880 इंटू 91.03 चा स्क्वेअर. कॅल्सी सिम्पली व्हॅल्यू पुट करायच्या. 34.56 इंटू 10⁻⁶ प्लस 2880 इंटू 91.03 चा स्क्वेअर 58.42 इंटू 10⁻⁶. 58.42 इंटू 10⁻⁶ mm⁴. आता मला IXX1 मिळाला, IXX2 मिळाला, IXX3 मिळाला. आता मी ह्या तिघी रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे ऍडिशन करेल. मला ऑफकोर्स होल जो काही आय सेक्शन आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल.
आय एक्स एक्स इज इक्वल टू, इथे आपण लिहिलेलं आहे आय एक्स एक्स इज इक्वल टू आय एक्स एक्स वन प्लस आय एक्स एक्स टू प्लस आय एक्स एक्स थ्री. आय एक्स एक्स वन काय माझ्याकडे 28.11 इंटू 10⁻6. आय एक्स एक्स टू काय माझ्याकडे 7.10 इंटू 10⁻6. आय एक्स एक्स वन 28.10 इंटू 10⁻6 प्लस आय एक्स एक्स टू काय माझ्याकडे 7.10 इथे 11 आहे 7.10 इंटू 10⁻6 प्लस 58.42 इंटू 10⁻6. या सगळ्यांचे मी कॅल्क्युलेशन करणार. 28.11 इंटू 10⁻6 प्लस 7.10 इंटू 10⁻6 प्लस 58.42 इंटू 10⁻6 that is 93.63 इंटू 10⁻6. mm⁻4. हे आलं माझं आय एक्स एक्स. अबाउट एक्स ऍक्सिस. आता आपल्याला अबाउट वाय ऍक्सिस पण सांगितलेलं आहे, ते तुम्हाला सिम्पली फाइंड आउट करायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.